आणि कर्जतचा खेळाडू 2-0 म्हणजेच 20. बाजूला छोटे किल्ले मला इथे बसायची जागा दिली तुम्ही नका नीट पकड सरळ. समोरचे खेळाडू नाही बाजूला हा दिसत नाही. समोरून बाजूला मसाडीचे खेळाडू वैभव चला जरा बाजूला. तुम्हाला आता मात्र दुसरा सामना खेळायचा आहे. त्या तयारी करा तुम्हाला नेक्स्ट मॅच ची. थोडी बेलवाडी संघासमोर रणनीती आखा. बेलवाडी संघ खूप बलाढ्य आहे आणि पकड होते का आणि मात्र आलेला आहे तो म्हणजे अमोल. याला पकड होते का. खेळाडूला काय दुखापत झाले बघा. खेळाडूला काय दुखापत झाले का बघा. पहिले खेळाडूकडे लक्ष द्या. मॅच थांबवा. खेळाडूकडे लक्ष द्या. मॅच थांबवा. मसाडीचा कसा कमवा मला माहित होता. मसाडी म्हणजे काय कमी आणि मात्र जिती बोनस प्लस पॉइंट तुम्हाला दिलेला आहे. थर्ड रेड असणार आहे. थर्ड रेड काय होते. थर्ड रेडला पाहूया. काय हा खेळाडू चप्पल आहे काय चप्पलाही नाही. पूर्ण दुर्लभ कसा काय जरूर काय उडवला. काय एवढी चप्पल त्याच्या आणि आई नाही पकड. अरे वा काय ही पकड होती. समोरचे खेळाडू जरा बाजूला टोपे थोडा बाजूला मला दिसत नाही. पुन्हा एका जर्सी नंबर 28 मैदान केलेला खेळाडू जिंकते आणि या खेळाडूला पकडायचं म्हणजे साधं का नाही. असा टक्कर देऊन आलाय. पुन्हा एकदा आलाय तो म्हणजे अमोल. काय करतोय अमोल पाहूया. पूर्ण हलवतोय दोन्ही साईड. आणि पॉइंट घेऊनच गेलाय. त्याला माहित आहे पूर्ण जोशातच खेळावं लागेल कारण यामध्ये जिंकेल तो संघ होणार आहे तो म्हणजे क्वालिफाय. गोपोली संघ आणि गोपाळ संघ काय खुश असतील. दोन्ही संघ झाले क्वालिफाय. लाईनमॅन आहेत राकेश खुर्चीत बसू नकोस. लाईनमॅनचं काम पूर्ण पार नाही तर गोष्टी तुझी जाईल हे लक्षात. राघव शेठ जरा मागे व्हा. काय हा सामना होतोय 2-4 मध्ये. पूर्णपणे बोनसचा प्रयत्न होता अमोल्याचा. काय एकदम पूर्णपणे आयोजक ऋतिक वर थोडा पाणी मारा. ऋतिक वर थोडा पाणी मारा. थोडा धुरला जरा जास्त झाला. आपली जरा माती जास्त पडली त्याच्यामुळे धुरला. राघू बाजूला जरा बघू द्या आम्हाला. म्हणजे 28 आणि आता मात्र असणार आहे ते सेकंड आणि ही मात्र असणार आहे थर्ड रेड. काय थर्ड रेड करतो आणि पकड होते का परंतु नाही. 2 पॉइंटची रेड होते आणि हा खेळाडू म्हणजे काय साधे काम नाही पकडण्याचं काय उगाच आयकॉन त्याची म्हणून भूमिका झालेली का बोलतोय आणि काय होते पकड. बोनस प्लस बोनस काय तक्रार पंचांकडे करू नका. तक्रार पंच आहेत लक्ष असे पंच आहेत. जिथे काय या संघाला भेटत नाही. काय खेळ करतोय पूर्णपणे दोन्ही हातांवर घेतोय 4 दोन्ही खेळाडूंना आणि तो खेळाडू सांगते की मी काय कोण आहे 2+2 मला 2+ तुम्हाला आता काहीतरी करावं लागेल.
खूप असे लेट झालेले आहे तुमच्यावर. मला सुद्धा तुम्ही असेच एवढ्या चपलाने केली लेट भरून काढली होती. काय तशाच प्रकारे आता सुद्धा करतात का? काय चप्पल खेळाडू आहे, काय चपलाने काय करतोय पाहूया. आणि इथे लावली पुन्हा पकड. मला माहित आहे काय संयमाने डिफेन्स होतोय, काय संयमाने डिफेन्स होतोय. लावली म्हणजे लावलीच. आणि काय हा रेडर रेड मारतोय अजून सुद्धा या खेळाडूला पकड झालेली नाहीये. काय बोनस टिपलाय का? काय मला सांगतोय मी बोनस मारलाय, परंतु पंताने अजून दिलेला नाही. जेव्हा पंच देतील तेव्हाच आपण घोषित करू की बोनस टिपला. पूर्णपणे टाईम जातोय कारण त्याला माहिती आहे आपली संघाची खूप अशी लीड आहे. टाइम आउट मध्ये गुलाल, कबड्डी मध्ये गुलाल झाला आणि हा गुलाल कोण करू शकतो तो फक्त म्हणजे एकच तुषार. आणि काय टिपलाय खेळाडू अमोल याने जसा केला तसाच खेळाडू, कारण तो जिततो जितेन काय ऐकत नाही. काय चपलाईने केलतोय, फटाफट जातोय, फटाफट 2-2 3-3 पॉइंट घेऊन येतोय. त्याच्याच मुळे तर हा एवढी लीड असले आहे ती दिसते. एवढी लीड का दिसते जिथे सांगतोय ही माझी मेहनत आहे, मेहनतीने मी लीड कमावलेली आहे. परंतु अमोल सुद्धा सांगतोय मी सुद्धा ही लीड कधी करेल सांगता येत नाही. आणि हा बोनसचा प्रयत्न होता आणि बोनस दिलेला आहे पंचाने. थर्ड रेड असणार आहे आणि थर्ड रेडला कोण आहे तर जिथे या खेळाडूला पकड जर झाली परंतु हा खेळाडू सांगतोय मला मात्र पकड होणे शक्य नाही, तर अशा लीड भरून वाढू शकतो तर कोण तर फक्त आणि फक्त एकच अमोल. एकदम शांत पद्धतीने होतोय सामना. असे सगळे सामने झाले पाहिजे. वाद करण्यात काही तथ्य नसतं, तर फक्त सामने शांत पद्धतीने झाले पाहिजे. असे सगळे सामने जर पार पडले असेल तर गरज द्या. कमले त्यानंतर होणार आहे सामना म्हणजे बेलवाडी वर्सेस मसाडी. मसाडी तर काय एकदम जोशातच आहे, त्यात काय शंकाच आहे. आज मात्र काय करू शकतो मसाडी संघ, या चषकाचा मानकरी होणार का? तर एकदम आपला खेळ झाले. या चषकाचा एक चषकाचा 2 चषकाचा तर मानकरी झालाय. थर्ड रेड आहे आणि या थर्ड रेड साठी आलाय ते म्हणजे जितो. अजूनपर्यंत या खेळाडूला पकड झाली नाही आणि आता होतंय का? परंतु मला वाटत तर नाही. काय चपलाई आहे या खेळाडूची पूर्णपणे. तो सांगतोय की मी काय ऐकून गेलोय आणि या संपूर्ण आणि पकड झाली. मात्र पकड झालेली आहे. टाइम आउट घेतला संघ काय कमी नाही. तो सुद्धा सांगतोय आम्ही अजून आघाडीने जिंकू. लास्ट शेवटचे पंच सांगतायत की 5 मिनिटं आहेत आणि या 5 मिनिटाला आणि काय किंतु परंतु राहिला आणि रेडर झाला म्हणजे नाही हरीश भाऊ एवढं जोरात पडला तरी लागत नाही, कारण खेळाडू कसे बनलेले असतात. त्यांचा तेवढा व्यायाम असतो आणि त्यांची तेवढी सराव असतो, ते तेवढी मेहनत घेतात. जसे तुम्ही घेतात आपल्या मोरा किंग आणि बांडा किंगला मेहनत, तसेच खेळाडू सुद्धा या सरावासाठी मेहनत घेतात. त्याच्यामुळे त्यांना काही त्रास होत नाही. तुम्ही सुद्धा खूप महिन्यांना पळवता, त्यांना जसा त्रास होत नाही तसेच हे खेळाडू सुद्धा आहेत. मैदान सुद्धा काय छान आहे. काय एकदम मैदानाचा जसा धुरला उडवलेला आहे. काय मैदान होता आणि त्या मैदानाचा काय धुरला उडवलाय. काय खेळाडू खेळतायत. काय एकदम धुरलाच बैलगाड्याचा धुरला होतो तसा आज खेळाडूने
शेवटची 4 मिनिटं राहिले पंच घोषित करतायत आणि मी सांगतोय लीड तर वाढतच चालले. मी म्हणतोय पालिकांचा संघ लीड कमी करेल, परंतु अमोल बसलाय बाहेर, याच्यामुळे लीड काय कमी होत नाही. जर केलेला 20 नंबरचा खेळाडू मात्र आलाय टिटवीच्या पटांगणात आणि जसा गेला तसाच मात्र परत आला, कारण असणार आहे यानंतरची थर्ड रेड आणि पुन्हा एकदा थर्ड रेडला आलाय तो म्हणजे जितू. आणि जितूला एकच पकड झाली ती थर्ड रेड मध्ये झाली होती. काय आता होते का पकड? हा खेळाडू खेळतोय ही लीड काय काय सावळा लावलाय आणि अमोलला रेड मध्ये घेऊ शकत नाही. आणि लागे जा टिटवीला तुला जर ही लीड भरून काढायला सुपर डुपर रेड करावी लागेल, परंतु टिटवी मध्ये सुद्धा काही डिफेंडर कमी नाहीत. काय डिफेन्स ठेवलाय संयमाने एकदम शांत पद्धतीने 1 नंबर जर्सी केली परिधान आणि काय लावले पकड राहुल यादव. राहुल चालतोय जरी आम्हाला तरी मी मात्र पकड लावण्यात सज्ज आहे. शांती घे अमोल, शांती घे. शेवटची 3च मिनिटं राहिलेली आहेत आणि आता मात्र आलेले आहेत म्हणजे कैलास 1 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू सांगतोय पूर्ण टाइम घेतोय. चल तुषार यानंतर होणार आहे तुझा सामना. फक्त 3च मिनिट राहिले. तू जरा जा वॉर्मअप कर, सर्व खेळाडूंना घे. आता याच्यानंतर होणारा सामना म्हणजे बेलवाडी वर्सेस मासाडी. खूप जुनी लढत आहे या दोन्ही संघांची, मात्र पाहायला मात्र मजाच येणार आहे. हे दोन्ही संघ म्हणजे खरंच पंच घोषित करतायत की इकडे आहे बोनस, इकडे आहे पॉइंट. तुषार तू मात्र जा आता, आता तुझी गरज आहे. काय संयमाने खेळतोय टिटवीचा राजा असंघ आणि तसाच पालिकेचा सुद्धा खेळतोय संयमाने. असेच सर्व सामने काय आतापर्यंतचे सामने पार पडले. शेवटची 2च मिनिटं पंच सांगतायत. आता पण कसा बसला आता आम्ही तू आता काय विचार करतोय का? सगळे खेळाडूंना दुखापत झाले आहे. जा जा तुला जर पाहिजे असेल किट, जर तुला पाहिजे असेल तर किट आपल्याकडे आहेत, तुला कोणी किट देईल. परंतु अभि तुझी मात्र आता गरज आहे, कारण खूप खेळाडू दुखापतग्रस्त झालेत. अरे वा काय जुगलबंदीने कल्टी मारली या खेळाडूने, पुन्हा एकदा चौडा लावले आणि झालं म्हणजे सुपर टॅकल. असं वाद घालू नका, शांती घ्या, शांती घ्या. हुशार 1च मिनिट राहिलंय, यानंतर लगेच समजा तो डायरेक्ट पटांगणातच उतरणार आहेस का? जा जा आता तू, झाला तुझं काम झालेलं आहे. आपल्या संघाला जवळ घे. आवी वाटत येतोय परंतु आवीला किट नाही. भावेश आवीला किट दे. भावेश आवी किट मागतोय.